विनायक मणक्याच्या हॉस्पिटलमध्ये मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते। हे आपल्या मावशी आहेत, त्यांचं ऑपरेशन 1-2 दिवसापूर्वीच झालं होतं। तर त्यांना ऑपरेशनच्या अगोदर काय त्रास होता आणि ऑपरेशनच्या नंतर आता त्यांना कसं वाटतंय हे थोडक्यात त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करतील, जेणेकरून आपल्या मनातली जी भीती आहे किंवा असं वाटतं की आपल्याला मणक्याच्या ऑपरेशन नंतर चालता येईल का वगैरे, तर ती सगळी भीती तुमची दूर होणार आहे। त्यांचा अनुभव ते थोडक्यात तुम्हाला सांगतील। मावशी, आपलं नाव सांगा। रंजना होरकाटे। कुठून आलात आपण? आम्ही बारामतीहून आलोय। अच्छा, हा। वय काय आपलं? वय 54। 54। हा। तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर काय काय त्रास होता? मला अगोदर 10 वर्षाचा त्रास होता। माझा पाय दुखत होता। पाय दुखून परत ही अशी पाठीची शिर दुखायची मणक्याची। तर ऑपरेशन झाल्यानंतर पूर्णच हे झालं। तुम्ही रोजचे काय काय काम करू शकत होता किंवा काय त्रास होत होता का काय तुम्हाला? मला इथून तिथपर्यंत चालता येत नव्हतं। अर्धा किलोमीटर। किती किलोमीटर चालू शकत होते? अर्धा किलोमीटर चालत नव्हते मी। आणि आता ऑपरेशन झाल्यानंतर कसं वाटतंय? आता लय चांगलं वाटतंय, बरं वाटतंय। आणि आता एकदम राऊंड मारले का तुम्ही इकडचे? राऊंड मी सकाळी 5 केले, आता 4 केले। रात्री 4 वेळा चालत गेली, 4 राऊंड केले। मग आता चालायला काही त्रास वगैरे नाही होते, बरोबर? त्रास होत नाही होत। काय भीती होती मनामध्ये ऑपरेशनच्या अगोदर? नाही, काय भीती का नाही? काय भीती नव्हती? भीती आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं, पण आमच्या मिस्टरांना ते काय तिथं सक्सेस म्हणजे होईल असं गॅरंटी नव्हती। त्यांना हितच करायचं होतं, हितलं माहिती होतं, ऐकून होतं। म्हणजे तिकडच्या लोकांनी गॅरंटी दिली नव्हती तुम्हाला? दिली, पण असं एवढं सक्सेस असं वाटत नव्हतं। हितलं आम्ही नाव ऐकून होतं, कन्फर्म गॅरंटी नव्हती। हा। आणि आपले डॉक्टर गुप्ते सरांना भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला चांगलं वाटलं। त्यांनी व्यवस्थित सांगितलं। त्यांनी सांगितलं आम्हाला एकदम असं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला गॅरंटी भेटली इकडून की तुम्ही ऑपरेशन नंतर चालू फिरू शकता। हो हो। आणि आता दैनंदिन कामं तुम्ही करू शकता, जे तुमचे आहेत ते सगळं। काही करा तुम्ही, काही करा। मग म्हणजे जी तुमच्या मनामध्ये अगोदर भीती वगैरे काही असेल ती आता नाहीये। दारा काढू शकता तुम्ही, तुम्हाला काय करायचं ते करा। सगळं काम म्हणजे दैनंदिन कामं तुम्ही रेग्युलरली व्यवस्थित करू शकता। इथे आपले सगळे नवीन पेशंट आहे। काहींच्या मनामध्ये भीती असते की मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर चालू शकतील का किंवा पॅरालायसिस होतो। इथे बसलेल्या पेशंटला तुम्ही काय सांगू इच्छिता? का नाही, सगळं व्यवस्थित होतंय। भीती वाटण्यासारखं काहीच नाही। भिवूच नका तुम्ही, सगळं चांगलं होतंय, ठीक होतंय। जे बघा आपल्या कालला तर हे टायमाला चालूच होतं ऑपरेशन कालला। बरं, आपल्या हॉस्पिटलमध्ये गॅरंटी दिली जाते की मणक्याचे पेशंट जे आहेत ते ऑपरेशन नंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये 1 तासात बाहेर चालत येतात। हां। आणि इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला गॅरंटी दिली जात नाही। काहींच्या मनामध्ये भीती असते की ऑपरेशन नंतर भरपूर गावामध्ये वगैरे असं सांगतात, बोलतात की ऑपरेशन नंतर, मणक्याच्या ऑपरेशन नंतर तुम्हाला चालता येणार नाही, तुम्ही बेडवरच राहणार, तुम्हाला पॅरालायसिस होणार, ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही। तर हे एक जिवंत उदाहरण आहे तुमच्यासमोर की ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा पॅरालायसिस आपल्या हॉस्पिटलमध्ये होत नाही। गॅरंटी दिली जाते की ऑपरेशन नंतर पेशंट चालू फिरू शकतात। आणि रोजचे जे दैनंदिन काम आहे, पुरुष गाडी चालवू शकतात, लेडीज जे आहेत ते स्वयंपाकघरात काम करू शकतात। तर असे भरपूर कामं आपण करू शकतो ऑपरेशन नंतर। आणि तुमच्या मनामध्ये काही भीती जरी असेल तर आपल्या सरांचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, ते तुम्ही सर्च करून बघू शकता। डॉक्टर अवनीश गुप्ते सर या नावाने व्हिडिओ आहेत, तुम्ही बघून सर्च करून बघू शकता। आणि जी काही मनातली भीती आहे ती भीती तुमची कमी होईल ते व्हिडिओ बघितल्यानंतर। काढून टाका तुम्ही, भीती वाटण्यासारखं नाही काय। धन्यवाद मावशी, तुम्ही इकडे आलात, तुमचा अनुभव शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद।